आपल्याला एक भाडं आलं आहे 1000 रुपये का पेट्रोल आलो अचानक म्हणजे आपल्याला एक भाडं आलं आहे कोकणातलं लांजातलं. तर आज आपण अचानक मध्ये चाललो आहे लांजात. तर लांजात 2-3 स्पॉट पण आले आहेत आपण बघूच एक स्पॉट. CNG बंद आहे. तर आपण चाललो कोकणात. अचानक मध्ये प्लॅन झाला कोकणाचा आणि पहिल्यांदा आपण चाललोय पावसाळी कोकण बघायला चाललोय. तर तुम्हालाही पावसाळी कोकण बघायचं असेल तर तुमची जर्नी ही बुक करा जॉटो टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये. तुमचा प्रवास सुखा जाओ. आत्ता आपण सुखाचा प्रवास ह्याच्या पुढचा करणार आहे तर तुम्ही कंटिन्यू राहा या ब्लॉग मध्ये. चला तर चालू करू. आता आपण पोहोचलोय खेडला आणि अधूनमधून खूप जास्त पाऊस असल्यामुळे थोडा गाडी चालवायला त्रास होतोय. आपण पोहोचलोय संगमेश्वरला आणि थोड्याच वेळात आपण त्यांच्या गावी पोहोचूच. आणि 7 वाजता आपण त्यांच्या गावी पोहोचलो. थोडा पाऊस आहे. पहाटे पोचल्याच आपल्याला निसर्गरम्य पावसाळी कोकणातलं गाव बघायला भेटलं. थोडा आम्ही फ्रेश झालो आणि आम्ही निघालो आहे आता भांबेडला जायला. हा भांबेड आणि वेरवली कोंड ह्या 2 गावाला जोडणारा हा पूल आहे. काही वर्षापूर्वी हा पूल वाहून गेला होता. त्यानंतर परत हा बांधण्यात आला. पूल पूर्ण झाल्यानंतर थोडी सुंदर अशी गावची पायवाट आहे. भांबेडला जाण्यासाठी जो मार्ग जोडला जातो तो इकडून पायवाट जाते आणि सुंदर पायवाट आहे. भांबेड हे बाजार हे कोकणातलं प्रसिद्ध बाजार आहे. हा आहे भांबेडचा आठवडी बाजार जो दर रविवारी बसतो. कुठून तरी लांबून व्यापारी येतात आणि इकडे व्यापार करतात. आणि इथे मुंबईची लोक आपली लोक जे पर्यटक आहेत जे चाकरमणी आहेत इकडे सुकट मच्छी असो या भाजी असो काही गोष्टी आहेत त्या घेण्यासाठी इकडे प्रथम येतात. आणि इकडे आम्ही आता आलो आहे जवळा घ्यायला. आणि आता हा जवळा आम्ही घेणार आहे आणि काही सुकी मच्छी घेणार आहे इकडून. आता पावसाळा कमी असल्यामुळे इकडे व्यापारी लोक खूप कमी आहेत. तर ह्याच्यापेक्षा जास्त इकडे गर्दी असते आणि खूप जास्त व्यापारी असतात. तो सोडा आहे का सोडा कुठे गाड़ी ज़्यादा खाएंगे तो नाम निकालेंगे. काकांनी जो जवळा घेतला आहे साफ करायला तो मुंबईला तुम्ही घ्याल तर कमीत कमी एक 300-400 रुपयापर्यंत असतो. हा जवळा आहे 100 रुपयाचा. 500 रुपयात आम्ही खूप काही गोष्टी घेतल्या. त्याच्यामध्ये आम्ही सुकट घेतले बोंबील घेतले. पण आम्ही काकांना विचारले आहे सोडा आहे का तर काकांनी सोडा तर काढला वेगवेगळ्या हां ये बरोबर. कसे 400 रुपये. भांबेडला आम्ही खूप काही गोष्टी घेतल्या आणि आता आम्ही चाललो आहे परत त्या गावात. आपण गाडीकडे पार्किंग केली होती.
बोल. थोडा पाऊस कुठेतरी थांबलाय. थांब 2 मिनिटं. बघू शकता एकदम शांतता झाली आहे. आता आम्ही चाललोय 1-2 स्पॉट फिरायला. जेवण आमचं झालं आणि आता जाणार आहे आम्ही. खूप काही गोष्टी आहेत, तुम्हाला पुढे कळेलच. रस्त्याला जाताना पुन्हा एकदा तुम्हाला भांबेडचा बाजार दाखवतो. कारण आता मी सकाळी आलो होतो तेव्हा खूप कमी गर्दी होती. आत्ता बघू शकता तुम्ही किती गर्दी आहे आणि किती हा बाजार भरला आहे. हे तुम्ही बघू शकता की भांबेड बाजारात किती गर्दी असते आमच्या. आता आम्ही तुम्हाला दाखवणार आहे वेरवली कोंड मधलं मोठंसं धरण, जे आम्ही आता बघायला चालू. त्यानंतर हे बघितल्यानंतर आम्ही बघणार आहे वेरवली मधलं वॉटरफॉल, धबधबा. ती बघा आपली गाडी. आपण आता चाललोय धबधबा बघायला. कोण काय गावाचं नाव आहे? वेरवली. आमच्या मॅडमचं गाव वेरवली. आज आपण वेरवलीत चाललोय डॅम बघायला. हो मॅडम, लय मोठा डोंगर आहे. आता मी आलोय वेरवलीला. बघू शकता आपण किती वरती आलोय. तिकडे गाडी आपण उभी केली आहे. तुम्हाला हे ऐकायला येत आहे ते रेल्वे स्टेशन आहे बिलवडे आणि वेरवली. 2 स्टेशनच्या मध्ये हा वॉटरफॉल आहे. पण बघूया आता. दम लागायला लागला. अजून किती लांब आहे? लय वरती आहे. दम लागला.
पहिल्यांदा एवढं मी चाललो, ह्याच्या अगोदर मी कधीच चाललो नव्हतो आणि खरंच खूप वरती होतो आणि एवढा दम लागला होता. आणि तिकडे पाण्याची सोय आणि पाण्याची बॉटल सगळे आम्ही गाडीमध्ये विसरलो होतो. मुळात आम्ही मूर्खपणा केला होता. नशीब माझ्या पप्पांना आणलं, तेवढे जरी आलेच ते. दम भरला, खूप जास्त उंच होतं. आता आपण जाऊ वॉटरफॉल बघायला. चालायची सवय नाही, ऊन पण खूप आहे. फक्त हिरवं हिरवं गार आहे, साईडला बघू शकता. तिकडे ना धरण. पूर्ण झूम मोबाईल केला मी. आपण डोंगरावरती आलोय. हा पूर्ण डोंगर आहे, त्याच्यामध्ये तिकडे जाऊन वॉटरफॉल बघूया, कारण कोणी एंट्री नाही गाडीसाठी, रस्ता बंद आहे. तुम्ही येत असाल तुम्हाला वरती चालू द्यायचं. आपण जाऊया वॉटरफॉल बघायला. चालले मुंबईला ती, ते रेल्वे स्टेशन आहे. आता आपण आलोय वॉटरफॉल जवळ आणि इथे तुम्ही बघू शकता, ही मुलं जे आहेत गावकर आहेत ते मासे पकडत आहेत आणि तिकडून गाई येत आहेत. सुंदर वॉटरफॉल आहे, तुम्ही फक्त बघत राहा वॉटरफॉल. स्टँडर्ड ना, एक्टिवा स्टँडर्ड, एक्टिवा स्टँडर्ड आहे का तुमको? 96 में आहे का? त्यातून आम्हाला एक विशेष गोष्ट होती, जसं आम्ही नेटवर्कला आलो की कस्टमर डिजिटल मीटर 1 लाख कितीला आहे ते पण अटेंड करता करता आम्ही हा ब्लॉग काढतोय. खरंच थोडा आम्ही कन्फ्यूज झालो होतो, आता फोन उचलू का ब्लॉग काढू, तरी पण आम्ही हे सगळं चालू ठेवलं होतं. हाँ सब एक्सरे आएगी. ही बात है ना ए बाबू इंश्योरेंस 5 साल का आएगा. चलो पडशील माझ्यासोबत तिथं चिखल आहे खाली. फिरू आहे ना. वरून दगडावर वॉटरफॉलला जाण्यासाठी रस्ता खूप अवघड होता. आम्ही एकामेकाला पकडून जात होतो कारण तिकडे पडण्याची खूप भीती होती आणि शेवाळ पकडलेलं सगळीकडे, त्याच्यामुळे पाय घसरत होता. हाच वॉटरफॉल आपल्याला बघायचा होता वेरो ब्रिजला आणि हा तो वॉटरफॉल आहे.
सावकाश थांबा कसं पॅन्टून वरती घे मस्त सावकाश होतो सुंदर ठिकाण आहे ना असला घ्यायचं सावकाश उतरतो थांब 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 फायनली आलो चल कुठून आलो आपण सुंदर आला फोटो चला पुढे तर बघ तर बघ दमला करत नाही तिथे वर लावतात पाय मोठा पाय आता आम्ही चाललो आहेत रिटर्न परतीच्या प्रवासाकडे. पालू गाव आहे कोकणात, सुंदर गाव आहे, खूप मोठं गाव आहे. त्यातल्या आम्ही तुम्हाला नदी दाखवणार आहे. तर चला पुढच्या प्रवासाला आपण सुरू करूया. इकडे बघ राहा ठिकाणी उभे राहा. पाच ढग चांगले आले. आम्ही त्या गावात आलोय आणि हा जो समोरून येतोय ना तो आमचे जितेश नामे साहेब आहेत, जे आपल्याला व्हिडिओ एडिट करून देतात. त्या आधीच आमच्या पुढे पोहोचले गावात. फायनली आपण पोहोचलो आणि हा आहे पालू गावाची नदी. सुंदर नदी आहे आणि गावही सुंदर आहे, गावातली लोक पण सुंदर आहेत.
ए मार. इकडून मार, इकडून मार. आता इकडे गंमत आहे. हा. आपली मुंबईची मुलं खूप घाबरतात. अरे, इकडून, गावची मुलं अजिबात पाण्याला घाबरत नाही आणि अजिबात पाण्यात उडी मारायचं घाबरत नाही. बघू शकता तुम्ही आता कशी उडी मारतो बघा. अहो थरथर कापतोय बघ इथे. तर कापतो बघ आपला तो. मार तू पण मार इकडून. आम्ही आलो आहोत आता पालू गावात नदीवरती. ही सुंदर झरा आहे बघा. तुम्हालाही अशा जागी फिरायचं असेल तर जॉय ऑटोच्या टूर्स अँड ट्रॅव्हल्सला फॉलो करा. इंस्टाग्राम पेजला लाईक करा आणि 7,000 मध्ये तुमची जर्नी बुक करा. तुर्तास थांबतो. तुमचा प्रवास सुखाळ जातो. हा बरं. वाट आता ह्याला पण घेऊ ना फ्रेम मध्ये. चल 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 लवकर. चालू केलं काय. आलेत. हा आंघोळ करायला आलेत. शर्यतीवर आलेत ना. मग हे जे बैल आहेत ना हे आता भात लावून आलेत.
आणि बैलांना आंघोळ घालतायत. तुम्हाला सतत आम्ही बोलत असतो की कोकण हे खूप सुंदर आहे आणि फिरण्यासारखं खूप काय बघण्यासारखं इकडे. ते बघा आता हे चिखल करून आलेत आणि बैल चिखल करून आलेत आणि त्यांना आंघोळ घालतायत. खूप सुंदर प्रकारे आंघोळ घालतात. हे असं कुठेच शक्य नाही आणि हे कुठे तुम्हाला हा नजारा दिसणार पण नाही. सुंदर कोकणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होतात आणि तुम्हाला आमचं हेच सांगणं असतं की कुठे नका जाऊ. फक्त तुम्ही महिन्यातून वर्षातून 6 महिन्यातून एकदा तरी कोकणाला या, दुसरे कुठे जाऊ नका. आणि तुम्हाला खरंच जायचं असेल आणि तुम्हाला काही फिरायचं असेल तर जॉर्ज टूर्स अँड ट्रॅव्हल्स पेजला लाईक करा, फॉलो करा. आम्ही तुम्हाला कोकण 7000मध्ये दाखवू. सुंदर कोकण. हा जो नजारा आहे हा पालू गावातला आहे. पालू गाव हे खूप सुंदर आणि खूप काही बघण्यासारखं ह्या गावात आहे. बघू शकता तिकडे जो नदी आहे जसं आम्ही बोललो होतो की तुम्हाला 2-3 स्पॉट दाखवेल. आता पण 2 स्पॉट ऑलमोस्ट बघितलेत आणि आता हे पालू गावाचा काही नजारा आपण बघतोच आहे. सुंदर गाव आहे. मग मी सतत सांगतोय तुम्हाला खरंच कोकण हे खूप सुंदर आहे. आणि आता आपण परतीच्या प्रवासाला चाललोय. आपण चाललोय तिकडे घरी परत चाललोय. त्यानंतर आपण मुंबईचा प्रवास करणार आहे उद्या. तर आता कसा वाटला ब्लॉग हा पुढे तुम्ही नक्कीच मला सांगा. आणि आता परतीचा प्रवास पण आपण बघू कसा काय होतो आणि किती सुंदर होतो. एक गोष्ट आहे, आपण प्रत्येक वनावरती एकामागून एक जातो का? नाही जात. पण हे गावचे जे प्राणी आहेत, गुरं आहेत, जे पण आहेत, त्यांना आपल्या घरी जायचं असताना ते बरोबर एकामागून एक हे सुंदर प्रकारे जातात. ज्यांची वाट जिकडे आहे तिकडे सुंदर प्रकारे जातात. बघू शकता तुम्ही, ह्याच्यामधून कळतं. पण आपण माणसं एकामागून एक व्यवस्थित जात नाही. आपली पिढी एकामागून एक व्यवस्थित जात नाही. कारण कसं असतं, प्रत्येकाला आपला मोठेपणा असतो, प्रत्येकाला आपल्या काही इगो असतो, त्याचप्रमाणे आपण जातो. पण ह्यांच्यासारखं एकामागून एक जात नाही. कारण ह्यांना माहिती असतं पुढचा हा बरोबर सरळ मार्गावर जाणार आहे आणि तो मार्ग दाखवणार आहे. आज आपण आलो आहे कोकणात. आपण ज्यानुसार आलो होतो मुंबईवरून, आता आपण रिटर्न चाललोय. आपली गाडी चालली आहे 424 किलोमीटर टोटल. मुंबईवरून आलो आणि इकडे 2-3 स्पॉट आपण फिरलोय. ते स्पॉट सगळे तुम्हाला दोन्ही स्पॉट तुम्हाला दाखवले. तुम्हालाही जर यायचं असेल तर माझ्या टूर्स अँड ट्रॅव्हल्स पेजला लाईक करा, फॉलो करा. तुम्हाला कोकणात पावसाळी कोकण बघायचं असेल तर लोकेशन तुम्हाला कळत नसेल किंवा तुम्हाला कुठे जायचा विचार करायचा असेल तर मला विचारा. मी तुम्हाला चांगल्या लोकेशनवरती घेऊन जाईल. आज मी उद्या जे व्हिडिओ टाकेन ते व्हिडिओ माझे सर्व बघा. सुंदर व्हिडिओ आणि स्पॉट पण सुंदर आहेत. आणि कोकण हे पावसाळी खूप बघण्यासारखं आहे. तर खरंच कोकण खूप सुंदर आहे आणि ते बघण्यासारखं आहे पावसाळ्यात.
तर तुम्ही पण या आणि बघा. हे वेरवली गावातलं एक सुंदर असं मंदिर आहे हनुमानाचं. इकडे हनुमान जयंती लय उत्सवात आणि लय आनंदात क्षणात केली जाते. मंदिर बघा तुम्ही, सुंदर मंदिर आहे. ही जी मूर्ती आहे ही जमिनीत त्यांना भेटली होती आणि त्यांच्यानी स्थापना केली. ही ती मूर्ती आहे, ही जमिनीत भेटली होती. त्यांनी नंतर ही मूर्तीची पूजा केली आणि तिकडे बसवली. आधी ही मूर्ती इथे होती, या क्षणी होती. आता इकडे नवीन हनुमानाची मूर्ती स्थापन केली आहे. सुंदर मंदिर आहे हे. बेडवलीचं मंदिर आहे हनुमानाचं. तिकडे गाडी आपली उभी आहे आणि मंदिर खूप सुंदर आहे. मंदिरचा आजूबाजूचा परिसर पण खूप सुंदर आहे. निसर्ग बघा फक्त तुम्ही. आपण ज्या गावात सुंदर अशी नदी बघितली त्या गावाची एंट्री गेट आहे पालुगाव. आपण आता चाललो आहे मुंबई, म्हणजे आपल्या घरी, आपल्या कामावरती. परत तेच काम, परत तेच जॉब करणार आहे. मजा केली आपण, सगळ्या गोष्टी बघितल्या, कोकणातलं सौंदर्य बघितलं. आता आपण परतीचा प्रवास चाललो आहे. बघू सुखाचा प्रवास हो, ही साईला आणि स्वामी समर्थाला आणि गणरायाला प्रार्थना. चला चालू करूया आपण. हो पाणी. थोडाच वेळ आपण मुंबईला पोचणार आहे. आता आपण आहे खेडच्या आसपास आहे आणि पाऊस पण खूप जास्त आहे. गावाला पाऊस होताच, पण जसं आम्ही मुंबईमध्ये पनवेलमध्ये एंट्री केल्यानंतर एवढा मुसळधार पाऊस आम्हाला भेटला. रात्री येताना खूप जास्त पाऊस भेटला आणि खरंच आमचा सुखाचा प्रवास झाला. चला तुर्तास भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.